मन मंदिरा गजर भक्तीचा. प्रेम ही अनुभूती आहे आणि त्या प्रेमाचं निरूपण करणं मोठं अवघड आहे. ज्ञान शब्दातून मांडता येतं, प्रेम शब्दातून मांडता येत नाही, कारण हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. प्रेम जसं मांडता येत नाही तसं व्यथा तरी काय सांगणार, नाही का? तुम्ही डॉक्टरला सांगितलं माझा पाय खूप दुखतोय. खूप दुखतोय म्हणजे किती दुखतोय काही सांगता येत नाही. अहो मला सहन होत नाही इतकं दुखतंय, कळलं, पण शेवटी किती दुखतंय आणि मग तुम्ही थोड्या वेळाने म्हणाला आता कमी झालं. कमी झालं का वाढलं तुझं तुला ठाऊक. प्रेम हा जसा अनुभव आहे तसा व्यथा हाही एक अनुभव आहे. आणि म्हणून जिथे प्रेम आहे तिथे व्यथा आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या, काल आपल्या पुढे मांडलेला आहे. गोड व्यथा आहे, पण कुणा करता तरी जीव झुरण्यापेक्षा ज्या ईश्वरी सत्तेने आपल्याला जिवंत ठेवलंय त्या प्रभूच्या सगुण साक्षात्काराकरता जीव झुरणं याच्यापेक्षा आणखीन जीवनातलं सार्थक कशात आहे. जीव झुरे तुझ साठी, काय म्हणतायत महाराज? जीव झुरे तुझ साठी, पांडुरंगा तुझ्या करता रे माझा जीव झुरतो, नाही का? स्त्री करता जीव झुरला तर त्याला कामी म्हणावं, पैशा करता झुरलं तर त्याला लोभी म्हणावं, नाही का? पण प्रभू करता जेव्हा जीव झुरतो तेव्हा त्याला काय म्हणावं, नाही का? ते झुरणं सुद्धा भक्तीचीच अवस्था आहे. जीव झुरे तुझ साठी. आणि सर्व संतांचे जीव जेव्हा झुरले तेव्हाच तो प्रेम बोध त्यांच्या हृदयामध्ये ठसला. असा उगीच ठसत नाही काही. ज्ञान डोक्यामध्ये जाऊन बसतं बरं का, आणि प्रेम हृदयामध्ये जाऊन बसतं आणि हृदयाला पाझर फुटतो. इतकं सोपं नाही हो हे. इतकं सोपं आहे असं समजू नका. चला बोलता बोलता एक आठवलं बरं का. चला सांगतो तुम्हाला, पाझर सांगतो. कृष्णचरित्राचाच भाग पण पुढचा. काय झालं, भगवंतानी जांबवंती बरोबर लग्न केलं. मोठी मजेशीर गोष्ट आहे बरं का, फारच मजेशीर आहे. कोणाशी लग्न केलं? जांबवंती म्हणजे अस्वलीनं. म्हणजे हे सुद्धा एक आश्चर्य आहे नाही का? 16,108 अप्सरा असून त्याच्यात एक म्हणजे म्हणून म्हटलं बोलता बोलता चटकन ते पाझर म्हटल्यावर मला एकदम चमकलं. जाऊ द्या म्हटलं आज हे सांगावं. काय तरी शेवटी आता अजून 10 दिवस बाकी आहेत. पण एकही अप्रस्तुत सांगणार नाही. त्या विषयाशी संबंधित पाझर सांगतो तुम्हाला. प्रेमच विषय चालू आहे बरं का, त्यातला पाझर सांगावा. काल एक मुद्दा मांडला होता, प्रियतमाशिवाय इतर कोणावरही प्रेम न करणं. हा सुद्धा एक प्रेमातला महत्व. प्रियतमाशिवाय दुसरं कोणीही प्रिय न होणं. कोणीही कोणीही, बाप असू दे, आई असू दे, मुलं बाळ असू दे, कोणी असू दे, प्रियतम तो प्रियतम. मी काय बोलतोय लक्षात घ्या नीट. काय कोणी असू दे. आणि शेवटी एक मुद्दा असा उपस्थित होतो
की एवढा प्रियतम तर कोण आहे? ज्यांना आपण प्रियतम मानतो त्यांचं देहावर लक्ष आहे, देहाच्या पलीकडे जातच नाही. खरा प्रियतम कृष्ण सखा पांडुरंगच आहे, नाही का? निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्माई से जाणीजे. आत्मा हाच खरा प्रियतम आहे, कृष्ण सखा हाच खरा प्रियतम आहे. आणि म्हणून गोपिकांचं वागणं कुठे मर्यादा उल्लंघन केलेलं नव्हतं. इतरांना वाटलं की ते मर्यादा उल्लंघन झाली, पण आत्मरती हा सर्व रतीमधला श्रेष्ठ रती आहे. आणि त्या जांबुवंतीशी लग्न केलं भगवंताने. आणि आणल्यानंतर सगळ्या बघत होत्या. आता कितीही तिला डेकोरेशन केलं आणि कितीही मेकअप केला तरी तिचं त्या काळ्या तोंडाचं लिपस्टिक काही लाल होणार आहे का? आणि शेवटी बरं, एवढा मोठा कृष्ण परमात्मा बोलणार तरी कोण? ही असली का केली म्हणून विचारणार कोण? त्याला विचारतो कोण? हो नाही, त्याने विचारलं तर आपला जिवंतपणा आहे, त्याला कोण विचारतो? नाही का? तो आपली सकाळी उठण्यापूर्वी विचारपूस करतोय म्हणून श्वास सुरू. त्याने एक दिवस न विचारू दे, बघा काय होतंय ते. मग त्यांना कोण विचारणार का? हो एवढ्या रागिणी पद्मिनी नागिनी सगळ्या तुमच्या 16,108 मध्ये आहेत आणि ही काय भानगड आहे? कोण विचारतो त्यात? झालं सगळेजण आपलं लग्न सोहळा, सगळेजण जाऊन नमस्कार. ती अशी कृष्णाकडे बघते, असं असं करते. ते असं करताना त्यांना असं वाटतंय न का म्हणून जर आशीर्वाद डोक्यावर ठेवला तर अख्खी कवटी बाहेर येईल. नाही, यदा कदाचित तिला असं वाटलं जवळ घेऊन आशीर्वाद द्यावा तर काय होईल संबंध. ते लग्न सोहळा वगैरे झालं आणि नारद वगैरे तिथे होते. नारदांना सुद्धा हे काही बरोबर वाटलं नाही. मोठा माणूस असल्यानंतर बोलणं अवघड जातं, पण नारदांना वाटलं हे काय 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 काय. तोंडाने कोणी बोलत नव्हतं, पण नजरेने एकमेकाकडे बघून काय प्रत्येक जण तेच बोलत होता. आता तो अंतरात्मा असल्या कारणाने त्याला काही कळल्याशिवाय राहतंय का? त्यातल्या त्यात देवाला काय वाटलं हे सगळ्यांनी म्हणू दे, पण हा नारायण नारायण रोज करतोय याला याच वाटतंय, आहे ना का? अहो गीता संपली कुठे कळलं का तुम्हाला? श्री नारायणे विश्व कोंदले. गीता कुठे संपली? शेवटचा ओवी काढून बघा तिथे, नाही का? गीता सांगितली ते संपली नाही. जेव्हा अर्जुनाला अनुभव आला, काय अनुभव? श्री नारायणे विश्व कोंदले. खलास झाली पूर्ण गीता. आता नारायणाने विश्व कोंदलंय हे म्हटल्यानंतर कुणाला मारायचं कुणाला करायचं हा काही नाही, हा फक्त खेळ आहे. हा ही लीला आहे त्यातली. काय रात्रंदिवस नारायण नारायण जप करणारा हा, याला सुद्धा कळू नये. गाई गोप गोपी बाळा मेळविले आपुले पदी, रिसा आणि वानरा क्षेम दे राम. अहो अस्वलांना मिठी मारायची प्रक्रिया मागच्या अवतारच सुरू झाली होती, फक्त लग्न करायची इथे पूर्ण झाली. काय म्हटलं मी? रिसा आणि वानरा क्षेम दे राम. नळ नीळ जांबुवंत, बरं का? त्याच्यामध्ये वानर होते, त्याच्यामध्ये अस्वल होते, अस्वलनी होत्या, सगळे होते. आणि असं सांगा एक जीव असा काढा की ज्याच्यामध्ये, किंवा एक अंश असा काढा की ज्याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व नाही.
म्हणून लग्न केला त्या दिवशीच अस्वलनीला शिवला का? त्याच्या अगोदर लग्न झालं नव्हतं का? ही लीला लक्षात घ्या. राम अवतारामध्ये होती ती सोडावी लागली आणि इथे अस्वलनीला सुद्धा बायको करून महालात आणली. क्या बात है, इसको बोलता है कृष्ण. मालूम है यही कृष्ण है. अलौकिक आखटीत लीला आहे याची. आणि नारद बिरद बसलेले सगळे, अशी सभा बसलेली. यार का मोठी मजेशीर गोष्ट आहे. आणि मग ही बसलेली इथे देवाजवळ. देवाने तो असा सुंदर हिऱ्याचा हार केला, त्यामुळे त्या अस्वलाच्या गळ्यात असं पांढरं असतं. देवाने तुम्ही बघितलं की नाही, त्या अस्वलाचा असा पांढरा पट्टा असतो. म्हणजे तो कृष्ण काय. हो गुरुजी, बरोबर आहे की नाही माझं? अहो तो आत्ताची केस म्हणजे त्यावेळेला हिऱ्याचा हार घातला होता असा. चक्षुर वय सत्यम, दिसतंय त्या डोळ्याला पांढरं तर नाही कसं म्हणाल. आणि मला काही दिसल्याशिवाय सांगतोय का मी? काय असे ते घातलेलं वेतलेलं सगळं. आणि नारदाकडे बघून म्हणाले, नारदा तुम्हाला कळलं का? अहो आमची जांबुवंती गाते सुद्धा उत्तम. नारदाने आपला विणा घट्ट पकडला. नारदाच्या मनामध्ये आलंच की हिजा विणा जर तंबुरा माहेरी राहिला असेल आणि आयत्या टायमाला जर म्हणले की कळलं का नारदा? अहो आमची जांबुवंती अतिशय सुंदर का, ती अप्रतिम अप्रतिम. आता देवाने म्हटल्यावर म्हणायलाच पाहिजे का त्याचं नाही म्हणून उपयोग काय? अहो तो गाते म्हटल्यावर कोणीही गाईल. कळलं का? तो गाते म्हटल्यावर कोणीही गाईल. आणि जे गाणारे असतील त्याच्या वेळेला त्यांचा आवाज बसवून टाकेल. काय करील हा बाबा, त्याचंच नाव काय केव्हा करील हे जे सांगता येत नाही, अशी जी शक्ती तिचं नाव कृष्ण. कळलं का? काय केव्हा करील हे सांगता येत नाही बर का. जो नियम नाही, जे चुकीचं आहे ते सुद्धा बरोबर करील, त्याचं नाव कृष्ण. झालं बाबा. आणि सहज जांबुवंती, तुला गाता येतं का? एवढं इथेच थांबवला विषय. मग म्हणाले, नारदा आज आमचा एवढा लग्न सोहळा, आपलं गाणं होऊ द्या. काय नारद आपलं बिस्कत 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 म्हणजे सुरुवात करायला पाहिजे ना. पहिला लहान गवई, मग मोठा गवई. गाण्याच्या मैफिली कशा होतात तर तुम्ही करताच ना. पहिल्यांदा सुरुवाती शिकाऊ असतात, त्यांना आपलं म्हणजे पब्लिक येत जातं. काय शिकाऊ, मग त्याच्याकरता शेवट, मग मोठा गवई. आपलं नारद आता जांबुवंतीच्या दृष्टिकोनातून म्हणजे थोडंसं नारदाचं वगैरे झालं. म्हणले, नारदा आमची जांबुवंती सुद्धा सुंदर गाते. असं करा, तिचा विणा काही इथे आणला नाही, तुमचा द्या. मेलं नारद तिथलं. अहो तुमच्या लक्षात येत नाही त्याच्यातली, तुम्ही प्रॅक्टिकल माणसं नाही म्हणून माझं सांगणं तुम्हाला नुसतं असतंय. तुम्ही लक्षात घ्या, ही अशी बोटं टाकणं निराळं आणि असं ओरबडलं तर त्या तारांचं काय होईल तुम्ही लक्षात घ्या ना. हे साधं नाही, हे असा विणा वाजवणं निराळं. नारदाला वाटलं हिने जर असं केलं तर ते वरच्या लाकडा सकट विण्याचे 2 तुकडे होतील. आता पुढे काय होणार? देवा तिचा बाईचा सूर आहे, माझा खालचा आहे. ते म्हणले ती बरोबर लावून घेते. जांबुवंती आमची हुशार आहे, ती आपल्या स्वरात लावून घेईल. नारद म्हणले, आता काय करता बाबा, हे अवघडच आहे, हे तर काही जमत नाही. आणि काय तुम्हाला सांगू, जांबुवंतीने विणा हातात घेतला. अहो हो हो, आवडीने प्रेमाने तुम्हाला सांगू, स्वर लावल्याबरोबर हो 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 हो, धन्य धन्य झाली.
तिला असं वाटलं आपल्या जन्माचं सार्थक झालं. नाथ दियो अब दरस तुम्हारो, नाथ दियो अभी. मन मंदिरा गजर भक्तीचा.